नमस्कार मंडळी, ऋतूच्याच रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटण भाजी रस्सा। तर खूप सोपी रेसिपी आहे, जास्त काही अवघड नाही आहे आणि जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी गरजेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हळद मी इथे टाकून घेतलेली आहे। त्यानंतर अगदी 1 चमचा इथे मी अद्रक लसूण याची पेस्ट मी इथे ॲड करून घेतलेली आहे आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे मी सर्वात अगोदर एका कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहे आणि त्यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहे। ते एका कुकरमध्ये मी तेल ओतून घेतलेले आहे 1 पळी आणि दाखवलेले सगळे खडे मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर खडे मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे, तर इथे मी 3 ते 4 मिरी घेतलेले आहेत, 2 लवंग घेतलेले आहे, 1 मोठी विलायची घेतलेली आहे, 1 दालचिनी घेतलेली आहे, 3 ते 4 तेजपत्ता घेतलेला आहे आणि अगदी थोडीशी जावित्री इथे मी घेतलेला आहे। तर मी तेलामध्ये खडे मसाले गरम झाल्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि जास्तीत जास्त 4 ते 5 शिट्ट्या इथे मी करून घेणार आहे। आता इथे मी फक्त कुकरवर झाकण ठेवून घेणार आहे, पाणी अगोदर टाकणार नाही। मटणाला थोडंसं पाणी सुटल्यानंतर यामध्ये मी मग पाणी टाकून घेणार आहे। तर इथे मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मी 4 ते 5 शिट्ट्या होऊन देणार आहे। तर आता तोपर्यंत आपण इथे मसाला भाजूया जो आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। तर इथे मी सर्वात अगोदर कांदा भाजून घेतलेला आहे ब्राऊन कलर येईपर्यंत। त्यानंतर खोबरे भाजून घेतलेले आहे, त्यानंतर धने भाजून घेतलेले आहेत, खसखस भाजून घेतलेले आहे, 1 टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि मगजबी आणि थोडेसे तीळ इथे मी भाजून घेतलेले आहेत। आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कांदा, टोमॅटो, खोबरं, धने हे सगळं छान असं लालसर म्हणजेच त्याला थोडंसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, अगदीच करपवायचं सुद्धा नाहीये। आणि खरंच या पद्धतीमध्ये ही मटणाची भाजी खूप चांगली बनवली जाते। आणि जर तुमच्याकडे पाटा असेल म्हणजेच मसाला वाटायचा पाटा, तर यावर जर तुम्ही मसाला वाटला तर खरंच खूप छान अजून भाजी चवदार लागते। आणि जर नसेलच तर आपलं नॉर्मल आपला सगळ्यांच्या घरी जो पर्याय असतो तोच मिक्सरमध्ये आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे। तर तुम्हाला मी इथे दाखवते की मी मसाल्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे। तर आता इथे मी सगळ्यात अगोदर टोमॅटो, कांदा, धने, खोबरं घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी खसखस, मगजबी आणि अगदी थोडीशी तीळ मी इथे भाजून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि इथे मी सुक्कं खोबरं वापरलेलं आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे। तर आता हा सर्व भाजलेला मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर मी एक मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मी मसाला हा मिक्सरमध्येच बऱ्यापैकी वाटते। प्रत्येक रेसिपीमध्ये मी मसाला हा मिक्सरमध्येच वाटून घेतलेला आहे। तर असं काही नाही, पाटा हा मी घेतलेला आहे आणि पाट्यावर मसाला वाटायला मला खरंच टाईम नाही आहे, कारण हे जे मी व्हिडिओ बनवते किंवा मी ज्या ह्या रेसिपीज बनवते जेव्हा माझं बाळ झोपतं तेव्हाच मी ह्या सगळ्या रेसिपीज बनवते। आणि जर ती उठली तर मला सगळं काम ठेवून आहे तसं ठेवून पहिलं तिला घ्यायला लागतं। पण माझे नॉर्मली हेच प्रयत्न असतात की जोपर्यंत ती झोपेतून उठेल त्याच्या अगोदरच हे सगळं झालं पाहिजे। त्यामुळे मी हा मसाला नेहमी मिक्सरवरच वाटते। तर मसाला पूर्ण गार झालेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये हा सर्व मसाला मी वाटण काढून घेतलेला आहे। तर अगदी बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर आता मसाला वाटून झालेला आहे। आता मी भाजीमध्ये कोणते मसाले टाकणार आहे, ते इथे मी सगळ्यात अगोदर मटण मसाला घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्यानंतर घरगुती मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे। तर इथे मटण व्यवस्थित शिजून झालेलं आहे, 5 शिट्टे इथे मी करून घेतलेल्या आहेत आणि
मटण हे जास्तसुद्धा शिजवायचं नाही आहे, जेणेकरून ज्याचं जो म्हणजे मांस आहे ते खाली गळेल आणि फक्त हड्डे राहील. त्यामुळे मटण शिजवताना नेहमी काळजी घ्यायची आहे. अगदी 4 शिट्ट्यामध्ये सुद्धा व्यवस्थित शिजलं जातं, पण इथे मी 5 शिट्ट्या केलेल्या आहेत तरीसुद्धा मटण हे छान व्यवस्थित शिजलेलं आहे. तर जे मी खडे मसाले यामध्ये टाकले होते सुरुवातीला, तर ते मी आता काढून घेणार आहे, जेणेकरून भाजीमध्ये ते लागले नाही पाहिजेत. मिरी, लवंग, दालचिनी हे सगळे मी काढून घेणार आहे भाजी बनवायच्या अगोदरच. तर तुम्हाला इथे मी रेसिपी सांगणार आहे. तर इथे तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे की माझं लहान बाळ आहे, तर तिला मी नेहमी आणि असं पाणी काढून ठेवत नाही. शक्यतो ती लावून खाण्यापेक्षा मी तिला तिच्यासाठी जो एक छोटा कुकर आहे, त्या कुकरमध्येच मी पुन्हा एकदा जे आळणी पाणी आहे ते काढून ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून घेते आणि इंद्रायणी तांदूळ हा त्यामध्ये मी पुन्हा एकदा शिजवते. नाही असं आळणी भात मी तिला भरवते, तर ती पण आवडीने खाते. असं सुद्धा तुम्ही तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तुम्ही बनवू शकता. तर चला, आता मी एका कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी जे दाखवले होते मसाले ते सगळे मी इथे गरम तेल झाल्यानंतर टाकून घेतलेले आहे आणि तेलामध्ये थोडेसे 2 ते 3 मिनटं मी भाजून घेतलेले आहे. आणि त्यानंतर वाटण केलेलं आहे ते मी वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि वाटण चांगलं परतायचं आहे. अगदी जास्त घाई करायची नाही आहे. तर तेल सुटेपर्यंत वाटण हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मी शिजवलेलं जे मटण आहे ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी फक्त मटण टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. कसुरी मेथी नेहमी अगदी भाजायची आहे थोडीशी आणि मगच कोणत्याही भाजीमध्ये टाकायची आहे. तसेच मी इथे सुद्धा भाजून घेतलेले आहे आणि भाजीमध्ये टाकलेली आहे. तर राहिलेलं आळणी पाणी मी सगळं यामध्ये टाकून घेणार आहे. आता भाजी मी जास्त शिजवणार नाही, अगदी 5 ते 10 मिनटं फुल फ्लेमवर मी इथे भाजीचा कड काढून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. आणि नेहमीप्रमाणे मी तेलाचा वापर कमीच केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे, नॉनव्हेज म्हणजे चिकन मटन याला ऑलरेडी चरबी असते आणि त्यामुळे जास्त तेल उतरलं जातं आणि आपण सुद्धा जास्त तेल टाकतो. कारण की काय होतं माहिती आहे का, तेल टाकल्यामुळं भाजींना कलर तर्री अशी छान येते, पण खरं तर भाजीमध्ये जास्त तेल ओतल्यामुळे दिसायला तर छान दिसते तर्री वगैरे. तर नॉर्मली सगळ्यांनाच माहिती आहे जास्त तेल चांगलं नसतं शरीरासाठी. त्यामुळे सर्वात अगोदर इथे मी फक्त 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि आळणी मटण शिजवताना 1 पळी तेल मी इथे घेतलेलं आहे. एकूण 3 पळी तेलाचा वापर मी इथे केलेला आहे. तर फायनली मटणाची भाजी तयार झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ऋतुजाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि या पद्धतीमध्ये तुम्ही सुद्धा अशी भाजी बनवून पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.